हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. वर्षा लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण हिवाळा स्पेशल असा मोर आवळा रेसिपी पाहणार आहोत. तर हा आवळा आपल्या केसांसाठी किंवा पित्त होत असेल तर पित्तनाशक असा हा आवळा गुणकारी आहे. तर ही रेसिपी तुम्ही या हिवाळ्यामध्ये नक्की करून पहा. ही आवळा वर्षभर असा छान टिकतो. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. तर इथं मी मीडियम आकाराचे आवळे घेतलेले आहेत. ते स्वच्छ मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत आपल्याला. तर इथं गॅस ऑन करून मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. तर आवळे आपल्याला अगोदर छान असे उकडून घ्यायचे आहेत. तर मी त्यामध्ये स्टँड ठेवून त्यामध्ये 1.5 ते 2 ग्लास इतकं पाणी वतून घेतलेलं आहे. अंदाजे पाण्यावरती आपण झाकण ठेवून छान अशी त्याला उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला. हे पहा आपलं पाणी एकदम कडक असं झालेलं आहे. तर इथं मी चाळणीमध्ये आपले सर्व आवळे ठेवून घेतलेले आहेत. तर आपली चाळण त्या कढईमध्ये स्टँडवरती अशी ठेवून घ्यायची आहे. तर त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला 15 ते 20 मिनिटं आपले आवळे छान असे उकडून घ्यायचे आहेत. तर तोपर्यंत आपण आवळ्यासाठी लागणारा गूळ आपण इथं खिसून किंवा चिरून घेतला तरीही चालेल. तर इथं मी गूळ असा चिरून घेत आहे चाकूच्या साह्याने. हे पहा इथं मी 1 किलो आवळे घेतलेले आहेत. तर इथं 1 किलोच गूळ घेतलेला आहे. पण ह्यामधला आपल्याला फक्त 800 ग्रॅम इतकाच गूळ वापरायचा आहे. तर इथं मी यामधला 800 ग्रॅम इतका गूळ चिरून घेणार आहे. तर 800 ग्रॅम इतका गूळ घेतलेला आहे आणि 100 ग्रॅम इतकी आपण साखर घेतलेली आहे. साखरेने आपल्या मोर आवळ्याला छान अशी चमक येते. त्यामुळं तुम्ही नुसता गूळही वापरू शकता. तर आपले आवळे छान असे उकडून झालेले आहेत. पहा एकदम मऊसूत. इथं मी चमचा घालून पाहते. तर आपले आवळे छान असे उकडलेले आहेत. तर हिवाळ्यामध्ये ही जर मोर आवळा आपण जर करून ठेवला तर वर्षभर छान असा टिकतो आपला मोर आवळा. त्यामुळं ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. तर इथं पहा आपले आवळे छान असे उमललेले आहेत. तर या पद्धतीनेच आपल्याला मोर आवळे व्यवस्थित करून घ्यायचं आहे. तर आता मी ते एका चाळणीमध्ये व्यवस्थित बाजूला असे ठेवणार आहे. तर हे पहा आपले सगळे आवळे असे उमललेले आहेत. त्याच्यावर अशा सुरकुत्या पडल्यासारखं झालेलं आहे. तर व्यवस्थित असे आपले आवळे छान असे शिजलेले आहेत. तर आता आपण त्या 1 किलोसाठी 800 ग्रॅम इतका गूळ आणि 100 ग्रॅम इतकी आपण साखर घेतलेली आहे. आपला गूळ छान असा खिसून किंवा चिरून घ्यायचा आहे. तर मी परत एकदा गॅस ऑन करून त्याच्यावरती कढई ठेवून घेणार आहे. तर त्यामध्ये आपण उकडून घेतलेले आवळे टाकून घ्यायचे आहेत. त्या अगोदर आपल्या आवळ्याला छान असे टोच मारून घ्यायचे आहे. आपण चाकूने किंवा आपल्या काटा चमचा असेल तर काटा चमच्याने आपण त्याला व्यवस्थित असे होल करून घ्यायचे आहेत उकडलेल्या आवळ्याला. तर इथे पहा मी चाकूने व्यवस्थित असे सगळीकडे असे म्हणजे आपल्या आवळ्यामध्ये पूर्ण असा पाक आतपर्यंत शिरतो. त्यामुळे या पद्धतीने हे आपण असे चाकूने किंवा फोर्कने आपण असं टोचून घ्यायचं आहे आपल्या आवळ्याला. तर इथं या पद्धतीनेच मी हे सर्व आवळे असेच करून घेणार आहे. तर ही मोर आवळा रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. हिवाळा स्पेशल आहे. आणि ही जर पद्धत तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर माझा हा चॅनल नवीन आहे तर माझ्या चॅनलला सपोर्ट करा.
तर या पद्धतीनेच आपण सर्व आवळे असे टोचून घेणार आहोत। तर इथं सर्व आवळे आपले टोचून झालेले आहेत। तर आता आपण सगळे आवळे आपले या कढईमध्ये टाकून घेणार आहोत। हे पहा, त्याच्यावरती आता आपण लगेच गूळ घालायचा आहे। आपला चिरून घेतलेला गूळ घालून घ्यायचा आहे। इथं मी 800 ग्रॅम इतका गूळ घेतलेला आहे आणि 100 ग्रॅम इतकी साखर घेतलेली आहे। गूळ आणि साखरेचं प्रमाण 900 ग्रॅम आहे। 1 किलोसाठी 900 ग्रॅम इतकं आपण गूळ आणि साखर घेतलेला आहे। तुम्हाला नुसता गूळ वापरायचा असेल तरीही चालेल। तर इथे पहा, हे दोन्ही आपण मिक्स करून घ्यायचं आहे। आता छान असं हलवत एकदम गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची आहे। मिक्स करून आपण हे छान असं व्यवस्थित बारीक फ्लेमवर आपण हे हलवत राहायचं आहे। ह्याच्यासाठी आपल्याला 4 ते 5 मिनिट इतका वेळ लागत आहे। तर हे पहा, आपला गूळ आणि साखर वितळत आलेली आहे। तर या पद्धतीनेच आपण हे एकत्र करत राहायचे। खाली आपल्याला अजिबात लागून द्यायचं नाही, एकसारखं आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे। गुळाचं पाणी होऊस्तोपर्यंत आपल्याला छान असं ते ढवळत राहायचं आहे। इथे पहा, आपल्या गुळाचं आता पाणी झालेलं आहे एकदम। तर इथे पहा, आपल्या त्या गुळाच्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे। आता आपण व्यवस्थित असं हलवून झाकण ठेवायचं आहे। आपल्याला 15 मिनिटं बारीक फ्लेमवर असं हे शिजवून घ्यायचं आहे। आवळा आपल्याला गुळाच्या पाण्यामध्ये आपल्याला हा आवळा व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे। आपल्याला इथं पळी किंवा भातवडी जे तुम्ही हलवायला घेतलं आहे ते व्यवस्थित असं ठेवून त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून 15 मिनिटं आपण हे पहा, आपल्या आवळ्याचा कलरही चेंज झालेला आहे। इथे पहा, व्यवस्थित असं आपण 15 मिनिटं आपण शिजवून घेतलेला आहे आपला आवळा गुळाच्या पाण्यामध्ये। तर परत एकदा आपण झाकण ठेवून असंच 15 ते 20 मिनिटं ठेवायचं आहे। नंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे। अर्धा तास झाल्याच्या नंतरनं आपल्याला गॅस आपण बंद करून घ्यायचा आहे। इथे पहा, आपला आवळा एकदम आतपर्यंत आपला पाक मुरलेला आहे आवळ्यामध्ये। इथे पहा, मी परत एकदा झाकण ठेवून घेतलं आहे। असंच आपण दोनदा 15-15 मिनिट इतकं शिजवून घेणार आहोत। त्याने आपला आवळा छान असा मऊसूद असा शिजतो आणि आपला पाकही छान आवळ्यामध्ये छान असा मुरतो। त्यामुळे अर्धा तास इतका आपण त्याला वेळ द्यायचा आहे। तो छान शिजला म्हणजे आपला मोर आवळा एकदम मस्त असा होतो, रसरशीत होतो। तर आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे। नंतर पहा, आपला मोर आवळा एकदम खूप घट्टही पाक झालेला नाही आपला। इथे पहा, जसं जसं आपला गार होईल त्याची व्यवस्थित असा आपला मोर आवळा तयार होतो। इथे पहा, नंतर आपण हा मोर आवळा एका काचेच्या बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे। ते पहा, आपला पाकही छान झालेला आहे, खूप घट्टही झालेला नाही आपला पाक। त्यामध्ये व्यवस्थित असा आपला आवळा मुरणार आहे। तर या पद्धतीने ही तुम्ही रेसिपी नक्की करून पहा। हिवाळा स्पेशल आहे। हिवाळ्यामध्ये ही रेसिपी केली तर वर्षभर छान अशी आपली ही रेसिपी टिकते। आवळा छान असा टिकतो। तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत सर्वांना धन्यवाद।
श्री स्वामी समर्थ. बाय बाय. एकदम मस्त चमकदार आणि रसरशीत असा आपला मोर आवळा रेसिपी तयार झालेली आहे.